श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे एक ओळीतील विचार आयुष्य बदलणारी प्रेरणा देतात. कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की माणूस स्वतःलाच हरवून बसतो. मनात भीती, डोक्यात ताण आणि चेहऱ्यावर खोटं असतं. अशा वेळी काही शब्द असे असतात जे फक्त कानावर पडत नाहीत, तर ते थेट आत्म्याला स्पर्श करून जातात. स्वामी समर्थांचे विचार हे फक्त सुविचार नाहीत, तर ते आयुष्याला योग्य दिशा देणारे मंत्र आहेत. आजचे हे काही एक ओळीतील विचार तुमच्या मनातील अंधार दूर करून नवीन प्रकाशाची वाट दाखवतील. श्री स्वामी समर्थ. अहंकार आणि विनम्रता. अहंकार मनुष्याला खाली आणतो, विनम्रता त्याला उंच नेते. माणूस जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याच्यात नकळत अहंकार जन्म घेतो. त्याला वाटू लागतं मी सर्वश्रेष्ठ आहे. पण लक्षात ठेवा, फळांनी भरलेलं झाड नेहमी झुकतं, रिकामं झाड मात्र ताठ उभा राहतं. जीवनात खरा मोठेपणा हा पैशात नसतो, तर स्वभावात असतो. विनम्र माणूस प्रत्येकाच्या हृदयात जागा निर्माण करतो आणि अहंकारी माणूस हळूहळू स्वतःचं अस्तित्व गमावतो. श्री स्वामी समर्थ सांगतात, जर उंच व्हायचं असेल तर आधी नम्र व्हायला शिका. प्रत्येक दिवस स्वामींच्या नावाने सुरू करा, दिवस धन्य होईल. सकाळ ही फक्त नवीन दिवसाची सुरुवात नसते, तर ती नवीन संधी असते. बहुतेक लोक उठल्यावर मोबाईल पाहतात, तक्रारी करतात किंवा कालच्या दुःखात अडकून राहतात. पण ज्या माणसाच्या होठावर सकाळी श्री स्वामी समर्थ हे नाव असतं, त्यांच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. स्वामींचं नाव म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर ती एक ऊर्जा आहे जी थकलेल्या मनाला शक्ती देते, हरलेल्या माणसाला पुन्हा उभं राहण्याचं शिकवते. फक्त एकदा मनापासून बोला श्री स्वामी समर्थ आणि अनुभवा मनातील बदल. श्री स्वामी समर्थ सांगतात, भक्तीचा खरा अर्थ. भक्ती ही स्वामीपर्यंत पोहोचवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आज अनेक लोक देवाला फक्त संकटात आठवतात, पण खरी भक्ती म्हणजे फक्त मागणं नाही, तर विश्वास ठेवणं आहे. भक्तीमध्ये दिखावा नसतो. मोठमोठे हार, महाग पूजा किंवा मोठी मंदिरं आवश्यक नसतात. जर मन स्वच्छ असेल तर स्वामी तुमच्या जवळच असतात. एक गरीब माणूसही स्वामीचा खरा भक्त होऊ शकतो, कारण स्वामींना पैसे नाही, तर मनाची श्रीमंती हवी असते. जेव्हा माणूस पूर्ण श्रद्धेने स्वामींना शरण जातो, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊन जातात. सेवेचे महत्त्व. इतरांची सेवा करणे हीच खरी स्वामींची खरी पूजा आहे. आपण मंदिरात जातो, अगरबत्ती लावतो, प्रार्थना करतो, पण स्वामींना सर्वात जास्त आनंद कशात मिळतो माहिती आहे का? जेव्हा तुम्ही एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणता, जेव्हा तुम्ही कोणाला मदतीचा हात देता, जेव्हा तुम्ही कोणाचं मन न दुखवता जगता. कारण मानव सेवा म्हणजेच ईश्वर सेवा. लक्षात ठेवा, जगात पैसा कमवणारे खूप आहेत, पण मन जिंकणारे फार कमी असतात. श्री स्वामी समर्थ सांगतात, जर आयुष्यात खरा आनंद हवा असेल तर स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्यासाठी पण जगायला शिका. विश्वासाची ताकद. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा, ते कधीच तुमची साथ सोडणार नाहीत. आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा सगळे आपल्याला सोडून जातात, आपलेच लोक परके वाटू लागतात आणि माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. पण अशा वेळी एक शक्ती आपल्यासोबत कायम असते, ती म्हणजे स्वामींचा आशीर्वाद. विश्वास हा चमत्कार घडवतो. जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता, स्वामी आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे, तेव्हा मनातील भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते. कदाचित समस्या लगेच संपणार नाहीत, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद तुम्हाला नक्कीच मिळेल. मित्रांनो, स्वामी समर्थांचे विचार हे फक्त वाचण्यासाठी नाहीत, तर जगण्यासाठी आहेत. जर तुम्ही हे विचार आयुष्यात उतरवले तर दुःख कमी होईल, मन शांत होईल आणि आयुष्याला नवी दिशा मिळेल. आजपासूनच फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामीवर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही. कारण ज्या माणसाच्या सोबत स्वामी समर्थ असतात, त्याला हरण्याची ताकद कोणतंच नसतं. म्हणून स्वामीवरती विश्वास ठेवा आणि आनंदाने जगायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू आणि श्री स्वामी समर्थ. ओटला यायचं स्वामी तुमच्या भेटीला, डोळे भरून पहायचं तुमच्या त्या रूपाला.
मला अक्कलकोटला यायचं स्वामी तुमच्या भेटीला. थकलं मन हे संसारात, हरवलो वाटेमध्ये. हात धरा माझा स्वामी, उभा आहे दारी तुमच्या. जीवनाच्या या वाटेवर संकटांची सावली, मनामध्ये भीती दाटे, नाही कोणी सोबती. तेव्हा आठवत नाव तुमचा, मिळते नवी ताकद. भिवू नकोस म्हणताच स्वामी